हे गाईज वेलकम टू चॅनल A1 अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की खूप इम्पॉर्टंट असा इंग्लिशचा पेपर आमच्याकरता घेऊन या, कारण की खूप कमी दिवस राहिलेला आहे एक्झाम करता. तर विद्यार्थी मित्रांनो, खूपच इम्पॉर्टंट म्हणजे सेम पॅटर्ननुसार आणि खूप सारे असे पॅराग्राफ जे की खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आणि ग्रामरचे क्वेश्चन तर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. प्लस तुम्हाला काय काय चुका करायच्या नाही पेपरमध्ये, पेपर कसा लिहायचा आहे, कसा 3 घंट्यामध्ये पेपर खूप छानपणे अटेम्प्ट करायचा आहे आणि 80 आउट ऑफ 80 तुम्हाला मार्क्स कशाप्रकारे गेन करायचे ते पण आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ जवळपास 10 ते 15 मिनिटाचा राहणार आहे आणि खूप महत्त्वाचा राहणार आहे, जो की तुमच्याकरता खूपच हेल्पफुल राहणार आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक्झामकरता खूप कमी दिवस राहिलेले आहे आणि तुमचा पॅटर्न कसा आहे, तुम्हाला कशाप्रकारे एक्झाम फेस करायचे ते पण आपण पाहून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, कारण 12चे सर्वच पेपर तुम्ही पाहू शकता A1 अकॅडमी चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. प्लस तुम्हाला znews24h.com खूप सारे असे एक्झाम पेपर आहे, प्रिव्हियस इयर पेपर आहे, जे की तुम्हाला PDF सह डाउनलोड करायला मिळतील विदाऊट एनी कॉस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट असा हा पेपर राहणार आहे. खूपच इम्पॉर्टंट असे क्वेश्चन यामध्ये मेन्शन केलेले आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत. तर चला पेपरला स्टार्ट करूया. सेक्शन फर्स्ट, जो की रीडिंग स्किल प्लस ग्रामर, व्हॉकॅब्युलरी अँड नोट मेकिंग अँड समरी. सर्वात अगोदर तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो आणि पॅसेज खूप इझी असतो, ठीक आहे ना. सिम्पल वर्ड्समध्ये तुम्ही पॅसेज पण पाहिलेला असतो, एक सीन एक अनसीन असतो, ठीक आहे. तुम्ही पॅसेज वाचताच तुम्हाला सर्व कळून जाते. आणि क्वेश्चन A1 ॲक्टिव्हिटी जे तुमची खूप इम्पॉर्टंट, एक तर तुम्हाला ट्रू आणि फॉल्स येणार आहे, एक तर तुम्हाला येथे फिल इन द ब्लँक येणार, आणि दोन्ही पण सोपी असतात, इझी असतात, तुम्हाला ते अटेम्प्ट करण्याला काही कठीण जात नाही, ठीक आहे ना. आणि खूप सारे विद्यार्थी रायटिंग स्किलकडून पण स्टार्ट करतात, म्हणजेच ते सर्वात अगोदर रायटिंग स्किलचा जो पार्ट आहे तो अटेम्प्ट करतात. माझ्या मते तर पेपर हा स्टार्टिंगपासून तुम्ही असाच सॉल्व करा, नो प्रॉब्लेम. देन वन A2 तुम्ही पाहू शकता, फाइंड आउट द रिझन तुम्हाला शोधायचे, आणि हेच लाईन तुम्हाला पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळतात, इझी. A3 पॉईंट आउट टू इन्स्टन्स फ्रॉम द पॅसेज शोईंग ग्रीडी नेचर ऑफ पीपल. ग्रीडी नेचर ऑफ पीपलचे तुम्हाला 2 इन्स्टन्सेस येथे पाहायला मिळतात, आणि ते पण तुम्हाला इझिली येथे फाइंड आउट करता येतात. देन वन पीक आउट द क्वालिफाईंग वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द फॉलोइंग नाऊन. तुम्हाला इथे क्वालिफाईंग वर्ड्स जे तुमच्या फॉलोइंग नाउन्स तुम्हाला दिलेले, इथे मँगोज, ॲपल्स, याचे तुम्हाला पिक आउट करायचे, ते बी तुम्हाला पॅराग्राफमध्ये इझिली मिळू शकतात. किंवा तुम्ही पिक आउट द क्वालिफाईंग वर्ड्स तुम्ही येथे इझिली लिहू शकता नाऊन फॉर्ममध्ये, ठीक आहे. देन वन A5 ॲक्टिव्हिटी, जे की प्रत्येकाला सॉल्व करायची असते, पर्सनल रिस्पॉन्स. आणि हा पर्सनल रिस्पॉन्स जर तुम्हाला लिहिता येत नसेल, खूप टाईप असे विद्यार्थी मला मिळाले ज्यांना इंग्लिश म्हणजेच प्रॉपरली विथ ग्रॅमॅटिकल वर्ड्स यूज तुम्हाला ते लिहिता येत नाही, ठीक आहे ना. तर ग्रामर मिस्टेक करायचे नाही, आणि जर तुम्हाला लिहिता येत नसेल तर तुम्ही पॅरेग्राफमधले 4 ते 5 ओळी लिहून टाकल्या तरी काही हरकत नाही, तुम्हाला मार्क्स मिळेल. 2च्या ऐवजी तुम्हाला 1 मार्क्स देण्यात येतो, ठीक आहे. बट तुम्ही काही ना काही लिहायला हवं. आता पाहू घ्या, ग्रीडी फॉर मनी इज द कॉमन टेंडन्सी ऑफ पीपल, एक्सप्लेन इन ब्रीफ. आता तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे ब्रीफमध्ये. जर तुम्ही पॅराग्राफमधली काही ना काही ओढ लिहून ठेवली, काही ना काही पॅराग्राफ थोडा लिहिला, तरी तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. आणि जे ब्रिलियंट स्टुडंट आहे त्यांनी योग्य त्या रीतीने लिहून काढायचं, प्लस ग्रॅमॅटिकल मिस्टेक करायचे नाही, ठीक आहे. ग्रॅमॅटिकल तुमच्या मिस्टेक तिथे चेक होतात, त्याकरता तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळायचे असतील. ग्रॅमॅटिकल मिस्टेक न करता तुम्ही तो पर्सनल रिस्पॉन्सचा टॉपिक सोडवावा. देन वन A6 ग्रामर, राईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द वे इन्स्ट्रक्टेड. ओके, तर खूप इम्पॉर्टंट ग्रामरचा पार्ट जो या पेपरमध्ये आपण फुल ग्रामरचा पार्ट पाहणार आहोत, खूप इम्पॉर्टंट आहे. हुबेहूब याच टाईपमध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन डिफरंट राहणार आहे, आणि हाच पेपर तुम्हाला विथ ओव्हरऑल तुम्ही पाहू शकता पॅटर्न 2023 जो की बोर्डने दिलेला आहे, ठीक आहे ना, तो तुम्हाला राहणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट असा पेपर आहे, तर पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला सेम पॅटर्ननुसार पेपर पाहायला मिळणार आहे, जो की तुमचा पहिला पेपर आहे इंग्लिशचा, ठीक आहे ना. तर हा पेपर तुम्ही करून जा, तुम्हाला जवळपास 70+ मार्क्स तर मिळणारच, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता A6 ग्रामरचा पार्ट आहे, आणि ग्रामरच्या पार्टमध्ये तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो एक क्वेश्चन तुमचा हमखास ठेवलेला असतो, किंवा तुम्ही पाहू शकता डायरेक्ट इनडायरेक्टचा क्वेश्चन तुमचा हमखास ठेवलेला असतो. WH क्वेश्चन तुमचा हमखास ठेवलेला असतो, जो की खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि तुम्ही एका कागदवर पेन घेऊन तुम्ही मेन्शन जरी केलं चालेल, तसा हा पेपर मी तुम्हाला विथ सोल्युशन देणारच आहे. कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते पण सांगणार आहे, तो नो प्रॉब्लेम, ठीक आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता की नॉट ओनली बट ऑल्सो इम्पॉर्टंट, WH क्वेश्चन इम्पॉर्टंट, आणि हे तुम्हाला करूनच जायचं आहे, ठीक आहे. देन वन पुढे जाऊया, ग्रामर डू ॲज अ डायरेक्टेड. मी जशा प्रकारे सांगितलेलं आहे, डू ॲज डायरेक्टेड तुम्हाला जवळपास 2 ते 6 मार्क्ससाठी तुम्ही पाहू शकता तुम्हाला येणारच आहे, ठीक आहे, पुऱ्या पेपरमध्ये. तर इथे तुम्हाला सोपी दिलेलं आहे, काही नाही. एक तर तुम्हाला आर्टिकल यूज करण्याकरता आलेलं आहे, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल प्रिपोजिशन अँड चेंज इन टू द इनडायरेक्ट नॅरेशन, डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये. देन वन क्वेश्चन 2कडे वळूया, आणि ॲक्टिव्हिटी A1 जे की चूज म्हणून तुम्हाला दिलेली आहे, आणि सिम्पल आहे. तुम्हाला चूज 2 सेंटेन्सेस दॅट
ॲप्रोशिएटली मेन्शन द थीम ऑफ द पॅसेज. आता एक पॅसेज दिलेला आहे जो वन्स अपॉन अ टाईम आणि तुम्हाला याच टाईपचा पॅसेज पाहायला मिळतो. काही कॉम्प्लिकेटेडचा पॅसेज येत नाही, एकदम सिम्पल पॅसेज येतो. तुम्ही फक्त ध्यान लावून तो वाचायला हवा. वाचताच तुम्हाला A1 ॲक्टिव्हिटी सोडवता येईल. A2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय गिव्हिंग द सुटेबल रिझन. तुम्हाला रिझन द्यायचे असतात आणि तुम्हाला हेच ओढी हेच लाईन तुम्हाला पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळतात. बस तुम्हाला फुल स्टॉपपर्यंत लिहायचं असतं, काही नाही, एकदम सिम्पल आहे. गेस करून तुम्हाला लिहायचं असतं. ॲक्टिव्हिटी A5 जशा प्रकारे ॲक्टिव्हिटी आहे तशीच A3 ॲक्टिव्हिटी गेस तुम्हाला सोचायचं आहे. गेस द रिझल्ट ऑफ द इथे तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहे. डॉग्स इफ दे हॅड बीन गिवन ॲडमिशन इन द ॲनिमल स्कूल अँड सपोर्ट युअर गेझिंग विथ द फॅक्ट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आणि सिम्पल तुम्हाला गेस करायचं काय होणार आहे आणि तुम्ही पॅसेजमधले पण काही ओढी लिहिल्या तरी चालतील, नो प्रॉब्लेम. देन A4 व्हॉकॅब्युलरी. व्हॉकॅब्युलरीमध्ये तुम्ही पाहू शकता आणि हा क्वेश्चन तुम्हाला येतोच, ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन करून ठेवा हा. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोशिएट वर्ड गिवन इन द बॉक्स अँड रिराईट. तुम्हाला असे काही वर्ड्स दिलेले असतात, तुम्हाला तेच वर्ड्स येथे यूज करायचे असतात, जे की तुम्हाला 4 येथे आपण सिम्पल म्हणू शकतो फिल इन द ब्लँक टाईप तुम्हाला दिलेले आहे. आणि हे जे वर्ड्स आहेत व्हॉकॅब्युलरी आहे त्याचा अर्थ तुम्हाला थोडाफार समजायला हवा आणि सिम्पल आहे. वरून हू टॉप द कॉलेज हॅज डिक्लेअर. आता त्यामधील कोणता येथे कोणता वर्ड्स ते लागेल तो युजफुल तुम्हाला वर्ड्स येथे यूज करायचा आहे. आणि ज्यांना पण येत नसेल काही पण यूज केलं तरी तुम्हाला 1 मार्क्स मिळून जातो, कारण की काही ना काही तुका तिथे लागूनच जातो. म्हणून तुम्ही हे करून घ्या, ठीक आहे. देन पर्सनल रिस्पॉन्स जो की सर्वांना लिहायचा असतो. सजेस्ट in about 50 words at least 2 ways to make the learning enjoyable. अँड पर्सनल रिस्पॉन्स इझी येत असतो. तुम्ही पाहू शकता, तुम्ही वाचताच तुम्हाला कळलं असेल की यामध्ये काय लिहायचं, की सजेस्ट 50 वर्ड्स ॲट लिस्ट 2 ways टू मेक द लर्निंग एन्जॉयबल. तुम्ही शिकत आहात, तुमचं एज्युकेशन चालू आहे, तुम्ही ते एन्जॉयबल कशाप्रकारे ते एज्युकेशन गेन करत आहात, कशाप्रकारे घेत आहेत, तर तुम्ही एज्युकेशन कशाप्रकारे घ्यायचं म्हणजेच तुम्हाला ते एज्युकेशन एन्जॉयबल वाटेल, ठीक आहे. त्या रिलेटेड तुम्हाला 50 वर्ड्स लिहायचे आहे इझी. देन ग्रामर. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द वेज इन्स्ट्रक्टेड. ओके. देन एक तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणून येतं आणि खूप असं हार्ड नाही, बट हार्ड टॉपिक म्हटलंच जाईल, कारण की कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना येत नसतं. तर मे बी तुम्हाला जर पाहायचं असेल 1 मार्क्स जर तुम्हाला ते वाचवायचं असेल तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स एक वेळेस पाहून घ्या. कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा क्लॉज, ठीक आहे ना, 1 मार्क्सचं येतं. मी तर म्हणतो की यामध्ये जास्त टाईम वेस्ट करू नका, कमी दिवस राहिलेले आहेत, ठीक आहे. देन मी तुम्हाला सांगतो तेच इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही करून जा. रिराईट द सेंटेन्स युजिंग ॲबल टू. ॲबल टूचं तुम्ही एक वेळेस वाक्य पाहून घ्यायचा, खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आणि नंतर आपण वळूया नोट मेकिंग. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द नोट गिवन बिलो. इझी क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळणार आहे, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुम्हाला B1, B2, B3 ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता अर्ली लाईफ अँड एज्युकेशन. तुम्हाला बर्थ प्लेस जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्यातच तुम्हाला बर्थ प्लेस मिळणार आहे, एज्युकेशन दिलेलं राहणार आहे. थोडंसं तुम्हाला खाली येथे काही ना काही त्याच्या रिलेटेड लिहायचं आहे. करिअरमध्ये तुम्हाला ओव्हरऑल काही दिलेलं राहते, काही तुम्हाला ॲड करायचं असतं पॅरेग्राफमधून आणि इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्स तुम्हाला इझिली येथे मिळून जातात. देन क्वेश्चन 3A आणि तो पार्ट तुम्हाला सोडायचा नाही. कोणता? जो तुम्हाला सांगितलेला आहे ॲक्टिव्हिटी B, जो की नोट मेकिंगचा पार्ट प्रत्येकाला 3 पैकी 3 घ्यायचेच आहे, ठीक आहे. आणि ह्या स्टेपमध्ये तुम्हाला येणार आहे, ठीक आहे. तर क्वेश्चन 3A. रीड द फर्स्ट ॲक्टिव्हिटी अँड रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू ऑल दी ॲक्टिव्हिटीज. जवळपास ट्रू अँड फॉल्स तुम्हाला प्रत्येक पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळते किंवा फिल इन द ब्लँक, आणि ते तुम्हाला इझिली शोधता येतं. देन एक्सप्लेन, फाइंड आउट अँड व्हॅक्युबलरी. व्हॅक्युबलरीमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक किंवा तुम्हाला या टाईपच्या जोड्या करता येऊ शकतं आणि तुम्ही पाहू शकता सिम्पल आहे. एक्सप्लेनमध्ये एक्सप्लेन फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट हाऊ सॉईल पोल्युशन. तुम्हाला सॉईलचा एक येथे पॅरेग्राफ आलेला आहे, ठीक आहे. सॉईल पोल्युशन अफेक्ट द ड्रिंकिंग वॉटर. कशाप्रकारे सॉईल पोल्युशन जर झालं तर ते अफेक्ट करतं ड्रिंकिंग वॉटरला. तुम्ही पॅरेग्राफमधून पण लिहू शकता आणि 2 पैकी 2 घेऊ शकता, ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही. देन फाइंड आउट द रिझन फ्रॉम द पॅसेज व्हाय वी शूड अवॉइड केमिकल्स टू किल इन्सेक्ट. ओके. देन फाइंड आउटचा क्वेश्चन तुम्हाला इझी येतो. तुम्हाला फक्त फाइंड आउट करायचे काही रिझन पॅसेजमधूनच, की व्हाय वी शूड अवॉइड केमिकल्स टू किल इन्सेक्ट. आणि देन व्हॉकॅब्युलरीचा जे तुम्ही इझिली लिहू शकता. आणि खूप सारे विद्यार्थ्यांना व्हॅकॅब्युलरी पण जोडता येत नसेल तर त्यांनी जर या टाईप पण जोडून आले तरी तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. सिम्पल आहे, ठीक आहे. तर हे पण तुम्ही ट्रिक यूज केली तर तुम्हाला 1 मार्क इझिली मिळतो, कारण या 4 पैकी 2 तुमचे करेक्ट येतातच या टाईप जर जोड्या जुळवल्या तर, ठीक आहे. देन पर्सनल रिस्पॉन्स, जो की प्रत्येकाला लिहायचा आहे. मी प्रत्येक वेळेस सांगत आहे A5 ॲक्टिव्हिटी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एव्हरी अँड ईच स्टुडंट. पर्सनल रिस्पॉन्स सजेस्ट 2 स्टेप्स टू कीप अवे फ्रॉम द यूज ऑफ केमिकल्स इन होम. केमिकल्स रिलेटेड पॅसेज होता आणि त्याच रिलेटेड तुम्हाला पाहायला मिळते आणि खूप सारे असे वर्ड येतात जे की तुम्हाला पॅसेजमध्ये आहे. तुम्ही ते यूज करायचे आणि सिम्पली तुम्ही येथे पॅरेग्राफ तयार करायचा.
देन वन ग्रामरमध्ये रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द वेज इन्स्ट्रक्टेड. तुम्हाला येथे बिगिन विथ ओके द yes this type question always ask in board question paper. Begin with the infiltration of soil contamination and rewrite. बस काही नाही येते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त म्हणजेच द इनफिल्ट्रेशन ऑफ सॉईल कंटामिनेशनपासून वाक्य स्टार्ट करायचं आहे. देन मग तुम्हाला यस प्लस व्ही प्लस ओ याच टाईप तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. ठीक आहे, वर्ब लावायचं आणि ऑब्जेक्टिव्ह लावायचं आणि सिम्पली ते वाक्य पूर्ण करून घ्यायचं आहे. देन मग राईट युजिंग एक टेन्सवर तुम्हाला वाक्य येतं, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लिहून घ्या. मे बी तुम्हाला कंटिन्युअस टेन्स येतो. ठीक आहे, जसे तुम्हाला ING फॉर्मचा यूज करून वाक्य बनवता येतं किंवा बनवावं लागतं. तर मे बी तुम्हाला हा टेन्सचा एक क्वेश्चन येणार आहे आणि तो तुम्हाला एक मार्क्स देऊन देणार आहे. तर टेन्स तुम्ही पाहून घ्या एक वेळेस. फक्त तुम्ही फॉर्म्युले जर बघितले एस प्लस व्ही प्लस ओ, एस प्लस व्ही टू प्लस ओ, ठीक आहे, त्या रिलेटेड तुम्ही सर्व फॉर्म्युले एक वेळेस वाचून घ्या. देन वन समरी रायटिंगमध्ये तुम्हाला जवळपास समरी इज द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स. यस, काही नाही, तुम्हाला पॉईंट्स रिलेटेड समरी रायटिंग पण लिहिता येत असेल. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला समरी रायटिंग लिहायला लागते, जे तुम्हाला 3 मार्क्स देऊन जातं. पॅराग्राफवर डिपेंड आहे, ते पण तुम्ही एक वेळेस चेकआउट करून घ्याल. ठीक आहे, देन वन तुम्ही पाहू शकता सेक्शन 2मध्ये तुम्हाला पोएट्री दिलेली आहे. पोएट्रीमध्ये तुम्ही पाहू शकता रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड डू ऑल ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला एक पोएट्री दिलेली राहते आणि तुम्हाला देन वन येथे वेब म्हणून एक वेब डायग्राम रिलेटेड एक क्वेश्चन येतो. तुम्ही पाहू शकता मेंटॅलिटी ऑफ सुबर्बन मिडल क्लास पीपल. मेंटॅलिटी काय होती तुम्ही पाहू शकता, त्या रिलेटेड तुम्हाला येथेच जे कविता दिलेली आहे, जे तुम्हाला इथे पोएम आहेत, त्यामधूनच काही वर्ड तुम्हाला इथे मेन्शन करावं लागते. देन पोएटिक डिवाईसमध्ये फिगर ऑफ स्पीच तुम्हाला इथे शोधावं लागतं, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला सोडायचं नाही, प्रत्येक पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला लिहायचा आहे. अँड देन वन पोएटिक क्रिएटिव्हिटी, त्याच टाईप तुम्हाला फिल इन द ब्लँक रिलेटेड सेम टाईप क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतं. देन वन तुम्ही पाहू शकता जो की सेक्शन 3मध्ये रॅपिड रीडिंग अँड कंपोजिशन. मी फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे जास्त भर देत आहे, जो तुम्हाला फुल मार्क्स देऊ शकेल, जो तुम्हाला आउट ऑफ 80 75 किंवा 70+ तुम्हाला इझिली पोहोचू शकेल. देन वन सेक्शन 3 रॅपिड रीडिंग अँड कंपोजिशन. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द फॉलो. ठीक आहे, तर तुम्हाला येथे ॲक्टिव्हिटी काही दिलेल्या राहतील, जे की सोपी आहे आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक आणि ट्रू अँड फॉल्स तुम्हाला पाहायला मिळतं, जे तुम्हाला इझी शोधता येतं. कन्वर्ट इंटू अ डायलॉगमध्ये तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं आहे, जे की इझी तुम्ही वर्ड्स यूज करून डायलॉग रायटिंग करू शकता. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द फॉलो. 4 मार्क्स तुम्ही पाहू शकता. टॉम आणि डेंटिस्ट जिंजर, काही तुम्हाला एक या टाईप कन्व्हर्सेशन दिलेलं आहे आणि त्यावरती तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, जे की सर्वात अगोदर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. देन वन कन्वर्ट द डायलॉग इंटू स्टोरी. एक स्टोरी तुम्हाला इथे राईट करायची असते. 2 मार्क्स करता तुम्हाला छोटीशी अशी स्टोरी लिहायची असतं. देन वन B1 तुम्ही पाहू शकता कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. या टाईप तुम्हाला क्वेश्चन पाहायलाच मिळतो आणि कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स हा तुम्ही 10वीपासून सोडवत आलेला असाल, काही नाही, रिकाम्या जागा भरा टाईप क्वेश्चन दिलेला असतो. सेक्शन 4 अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन द पेपर 2023. सेक्शन 4 जो की रायटिंग कम्युनिकेशन किंवा रायटिंग स्किल आपण म्हणू शकतो. तर रिटर्न कम्युनिकेशन तुम्ही पाहू शकता. लेटर रायटिंग सर्वात अगोदर येतं, इनफॉर्मल आणि फॉर्मल. मे बी तुम्हाला तर फ्रेंड्सलाच तुमचं जे लेटर आहे ते फ्रेंड्सला लिहा. माझ्यामध्ये एकदम सिम्पल आणि तुम्ही काही पण त्याच्यात ओव्हरऑल सिम्पल वर्ड्स यूज करू शकता. ठीक आहे ना. आणि ऑफिशियल जर लिहिसान तर मग तुम्हाला ऑफिशियली वर्ड्स तिथे यूज करावं लागतं. ठीक आहे, तर तुम्ही मे बी सिम्पल पेपर लिहा आणि पेपरमध्ये सिम्पल वर्ड्स यूज करा आणि सिम्पल लेटरमध्ये सिम्पल वर्ड्स पण यूज करा. त्यामुळे तुमचे जे मार्क्स आहे ते गेन होण्याची पॉसिबिलिटी खूप इझिली वाढणार आहे. राईट ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग आयटम. एक तर तुम्हाला अपियल म्हणून येणार आहे आणि एक तर तुम्हाला न्यूज रायटिंग ऑरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सिम्पल आहे, तुम्हाला न्यूज रायटिंगकडे तुम्ही जा आणि न्यूज रायटिंग एकदम इझी असते. तुम्हाला काही इथे पॉईंट्स दिलेले असतात, त्यावरच तुम्हाला न्यूज रायटिंग करायची असतं. देन मग काउंटर व्ह्यू आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफर तुम्हाला पाहू शकता. काउंटर व्ह्यूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लिहायचं असतं, बट तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले असतात आणि त्यामधून तुम्हाला पॅराग्राफ टाईप लिहायचंच असतं. ठीक आहे, तर तुम्हाला इथे तुम्ही पॉईंट्स वाचून घेसाल की तुम्हाला इथे दिलेलं आहे लुक ॲट द ट्री डायग्राम गिवन बिलो अँड राईट अप शॉर्ट पॅराग्राफ अबाउट. तुम्हाला इथे काही दिलेलं आहे कलधरी. ठीक आहे, कलधरी तुम्ही म्हणू शकता इन अबाउट 120 वर्ड्स म्हणजेच 120 वर्ड्स सजेस्ट सुटेबल टायटल. तुम्हाला काही येथे एक पॉईंट दिलेला आहे, त्याच्याबद्दल येथे तुम्हाला काही कोऑपरेटिव्ह असे काही पॉईंट दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याबद्दल एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला पाहू शकता कालधारी म्हणून काही दिलेलं आहे, तुम्हाला मेन्शन केलेलं असेल. क्लीनलीनेस, एनर्जी सोर्स अँड देन वन हार्वेस्टिंग, काही तुम्हाला असे सम टॉपिक दिलेले आहे. ठीक आहे ना. एवढं असं कॉम्प्लिकेट वर्ड नाही आहेत, तुम्हाला इझी काही ना काही इथं
इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करता विचारलं जातं. आणि काउंटर व्ह्यूमध्ये तुम्हाला तेच रीड द फॉलोइंग व्ह्यू अँड देन डेव्हलप अ काउंटर व्ह्यू सेक्शन इन अबाउट 120 वर्ड्स सजेस्ट अ सुटेबल टायटल लिहायचं असतं आणि तुम्हाला इथे पॉईंट दिलेले असतात, त्यावरून तुम्हाला थोडासा पॅराग्राफ टाईप लिहायचं असतं. ठीक आहे, हे पण सोपी आहे, तुम्ही दोनपैकी कोणतं पण चूज करू शकता. देन वन इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि स्पीच ड्राफ्टिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे, जे की तुम्हाला 4 आणि 3 7 मार्क्स देऊन जातं. ठीक आहे, तर इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्ही सोपी काही ना काही इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारू शकता. तुम्हाला एक टॉपिक दिलेला असतो, त्या रिलेटेड तुम्हाला विचारायचे असतात. अँड स्पीच ड्राफ्ट पण तुम्हाला येत असेल, काही नाही, तुम्हाला इथे इमॅजिन युअर कॉलेज इज ऑर्गनाइज अ स्पीच कॉम्पिटिशन ऑन द टॉपिक दिलेला राहतो आणि 100 वर्ड्समध्ये तुम्हाला काही फॉलोइंग पॉईंट्स तुम्हाला इथे स्पीच टाईप प्रिपेअर करायचे असतात, जे की तुम्हाला स्टार्टिंग आणि एंडिंग खूप महत्त्वाचे असतं. तर ते तुम्ही पाहून घ्यायचं. रोल ऑफ बर्ड अँड देन कॉजेस बिहाइंड देअर डिसअपिअरन्स, कशाप्रकारे ते डिसअपिअर होतात. अँड वेज टू द कॉल देम बॅक, तुम्ही कशाप्रकारे त्यांना बॅक म्हणजे परत बोलवू शकता, कशाप्रकारे त्यांची संख्या वाढवू शकता. अँड ॲड युअर आयडिया, आणि तुमच्या आयडिया पण ॲड करायच्या. सिम्पल आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता, एक वेळेस मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जे की तुमचं जे रायटिंग स्किल आहे, ठीक आहे ना, तर तुमचं जे सेक्शन 3 रॅपिड रीडिंग अँड कंपोजिशन आणि सेक्शन 4मध्ये तुम्ही पाहू शकता सेक्शन 4 जो की तुमचे कम्युनिकेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला एक लेटर रायटिंग इम्पॉर्टंट आहे. लेटर रायटिंग झाल्यानंतर तुम्हाला न्यूज रायटिंग, अँड न्यूज रायटिंग तुम्ही या दोनपैकी एक तर काउंटर व्ह्यू, एक तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकता, आणि सिम्पली इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि स्पीच ड्राफ्टिंग तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा PDF तुम्हाला कुठून डाउनलोड करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला म्हणजेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळणार आहे, जिथे तुम्ही क्लिक करताच तुम्ही news24h.com या वेबसाईटवर जाणार आहे. तुम्हाला तिथे झी करून एक आयकन मिळणार आहे. झीच्या आयकनवर तुम्ही क्लिक करताच तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन म्हणजेच खाली जात तुम्हाला जो पण पेपर पाहिजे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही इझिली टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम जॉईन करताच तुम्हाला तिथे सर्व पेपर अवेलेबल आहेत, आणि हा पण पेपर मी खूप लवकर टाकून देणार आहे. आणि सध्याच तुम्हाला हाच पेपर पाहिजेत असेल आणि याचं ॲन्सरिंग विथ ॲन्सरिंग, ठीक आहे ना, एक पेपर प्लस ॲन्सर, तुम्हाला ॲन्सरशीट डाउनलोड करायची असेल तर ते पण तुम्हाला news24h.com तुम्हाला सर्च करायचं आहे. सिम्पली मी सांगतो तुम्हाला, news24h.com हे तुम्ही गुगल किंवा क्रोमवरती सर्च करा. तुमच्यासमोर एक झीची वेबसाईट येईल. झी वेबसाईट आलीच, तुम्ही तिथे क्लिक करा आणि वेबसाईटच्या आत जा. तुम्हाला तिथे सर्व पेपर डाउनलोड करायला मिळून जातील. 10th क्लास 12th क्लासचे विथ ॲन्सर शीट. तर डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो. आणि नेक्स्ट पेपर तुम्हाला कोणता हवा आहे, खूप इम्पॉर्टंट असे पेपर मी काढलेले आहेत मॉडेल पेपर म्हणून, जे की तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील 2023 करिता. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.